नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहे पावसाळ्यातील मंदावलेली पचनशक्ती सुधारण्यास मदत करणारं, पचायला हलकं असं मुगाचं कडण. त्यासाठी मी हे 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. मूग तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घ्या. हे पहिल्यांदा स्वच्छ 3 वेळा धुवून घेऊन आपण कुकरला ह्या मुगाच्या 5 शिट्ट्या करून चांगले शिजवून घ्यायचे आहेत. हे मूग शिजवत असताना ह्यामध्ये मुगाच्या तिप्पट पाणी टाकून घ्या आणि 1 चमचाभर तेल आणि थोडीशी हळद ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि ह्या कुकरच्या आता मी 5 शिट्ट्या करून घेते. असे हे शिजवलेले मूग आपण कुकरमधून काढून थंड करून घेतलेले आहेत. हे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. आणि ह्या मुगामध्ये थोडं पाणी घालून ह्या शिजवलेल्या मुगाची आपण पेस्ट करून घेऊया. अशी ही स्मूथ पेस्ट करून घेतल्यानंतर आपण ह्या कडणाची फोडणी बघूया. आता ह्या फोडणीसाठी कढई आपण गरम करून घेतलेली आहे. त्यात साधारण आपण हे 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकूया हे 1 चमचा जिरे. गॅसची फ्लेम आपण ही लो करून घ्यायची आहे. जिरे चांगले फुलले की त्यामध्ये टाकूया हा छोटा पाव चमचा हिंग. आता त्यामध्ये टाकणार आहे ही पातळ चिरलेली हिरवी मिरची. ते आता थोडं परतूया. आता त्यामध्ये ही वाटलेल्या मुगाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये आपण गरजेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे. हे मिक्सरचं भांडं खळबळून मी ह्यामध्ये पाणी टाकून घेते. हे कितपत पातळ हवं त्याप्रमाणे ह्यामध्ये पाण्याचा वापर करा. आणि हे कडण कसं पातळ छान लागतं बघा. अजून थोडं ह्यामध्ये मी पाणी टाकून घेते. गॅसची फ्लेम आता ही मोठी करून घेतलेली आहे. त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद. मूग शिजताना आपण थोड्या हळदीचा वापर केलेला. आता ह्या कडणाला कलर येण्यासाठी आपण आणखी थोड्या हळदीचा वापर केलेला आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि ही अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे. आता टाकूया ही पाव चमचा साधारण 6-7 मिरी मी हे बारीक कुटून घेतलेले आहेत. मिरपूड ही पाव चमचा मिरपूड टाकल्यानंतर ह्या कडणाला आपण चांगली उकळी आणून घेऊया. बघा या कडणाला कशी छान उकळी आलेली आहे. आता ह्यामध्ये टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता हा गॅस मी बंद करून घेते. शेवटी गॅस बंद केल्यानंतर आपण जेव्हा हे कडण प्यायला घेऊ तेव्हा त्यामध्ये लिंबू पिळून प्यायचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे. ह्यामध्ये 1 लिंबूची फोड पिळून घेऊया. आणि हे आता मी सर्व करते. बघा मैत्रिणींनो, पावसाळ्यातील मंदावलेली पचनशक्ती सुधारण्यास मदत करणारं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं, आजारी माणसाच्या तोंडाची चव वाढवणारं, पचायला हलकं तितकंच पौष्टिक असं हे मुगाचं कडण आपलं तयार झालं आहे. हे कडण आम्ही अशा प्रकारे करतो. तुम्ही हे कडण कोणत्या प्रकारे करता ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. असं हे हिरव्या मुगाचं पौष्टिक कडण अर्थात सूप तयार झालं आहे. बघा, माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा.
रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच राहू. नेहमीच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच घरचंच खा, निरोगी रहा. धन्यवाद.